मी इतरांशी माझ्या डायबिटीजबद्दल कसे बोलू शकते? डायबिटीजसह जगणे अनेकदा सोपे होते जेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही काय सहन करत आहात हे समजतात. अनेक लोकांसाठी डायबिटीजबद्दल बोलणे सुरुवातीला अस्वस्थ वाटते, परंतु खुल्या संभाषणांमुळे सामान्यतः दैनंदिन व्यवस्थापन सोपे होते. घरी कुटुंबापासून सुरुवात करणे उपयुक्त आहे. सर्व काही वैद्यकीय भाषेत समजावून सांगण्याची गरज नाही. त्यांना सांगा की तुम्हाला नियमित जेवण, व्यायामासाठी थोडा वेळ आणि वेळापत्रकानुसार औषधे घेणे आवश्यक आहे. काही कुटुंबे एकत्र अधिक आरोग्यदायी खाणे निवडतात. दैनंदिन स्वयंपाकात कमी तेल आणि ग्लुकोज वापरतात किंवा संध्याकाळी फेरफटका मारण्याची सवय ठेवतात. या गोष्टी एकत्र केल्याने निरोगी सवयी पाळणे सोपे होते. अनेक लोक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या औषधांच्या दिनचर्येत सामील करतात. एक सौम्य आठवण किंवा कोणीतरी तपासणे मदत करू शकते, विशेषतः व्यस्त दिवसांमध्ये. कालांतराने हे एक सामायिक जबाबदारी वाटू लागते. एकट्याने हाताळत असलेली गोष्ट नाही. मित्रांसह सामायिक करणे पूर्णपणे तुमची निवड आहे. तुम्ही तयार वाटल्यावर डायबिटीजबद्दल बोलू शकता. सामाजिक मेळाव्यांमध्ये जर मिठाई दिली गेली तर तुम्ही सहज म्हणू शकता, मी माझा ग्लुकोज व्यवस्थापित करत आहे, त्यामुळे मी एक छोटा तुकडा घेईन, किंवा मी आज मिठाई सोडेन पण बाकी सर्व उपभोगेन. प्रवास करताना किंवा बाहेर जेवताना मित्रांना सांगणे की तुम्हाला मधल्या वेळी एक आरोग्यदायी नाश्ता किंवा पाणी लागू शकते मदत करू शकते. फळे किंवा भाजलेले हरभरे घेऊन जाणे अनेकदा अवघड क्षण टाळते आणि चांगल्या निवडींना समर्थन देते. तुम्ही स्पष्ट आणि शांत असल्यास बहुतेक लोक समजतात. तेच अल्कोहोलला लागू होते. माझ्या डायबिटीजमुळे मला अल्कोहोल मर्यादित करणे आवश्यक आहे असे म्हणणे सामान्यतः पुरेसे आहे. काळजी घेणारे मित्र त्याचा आदर करतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या पर्यवेक्षकाला किंवा विश्वासू सहकार्याला माहिती देणे उपयुक्त आहे. त्यांना सांगा की तुम्हाला खाण्यासाठी किंवा ग्लुकोज तपासण्यासाठी लहान विश्रांती लागू शकते, विशेषतः दीर्घ बैठकांमध्ये. तुमच्या बॅगमध्ये किंवा ड्रॉवरमध्ये सुका मेवा, बिस्किटे किंवा फळ यासारखे स्नॅक्स ठेवणे ही एक साधी परंतु महत्त्वाची सवय आहे. जर कोणी जास्त प्रश्न विचारले तर तुम्ही थोडक्यात म्हणू शकता, ही एक सामान्य स्थिती आहे आणि मी वैद्यकीय सल्ल्याने व्यवस्थापित करत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. भारतात अनेक लोक डायबिटीजसह जगतात आणि ते चांगले व्यवस्थापित करतात. मोकळे राहिल्याने अनेकदा अपेक्षेपेक्षा जास्त समजूतदारपणा आणि आधार मिळतो. आणि जर तुम्हाला कधी तुमची स्थिती कशी समजावून सांगावी याबद्दल खात्री नसेल तर डॉक्टर, परिचारिका किंवा सामुदायिक आरोग्य कार्यकर्ता तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.